नमस्कार मंडळी. खाताय ना? खातच राहिलं पाहिजे. आज आपण बघूया झणझणीत अंड्याची भाजी आपण कशी बनवायची. तर इथे एका साईडला मी अंडी धुवून शिजू घालते. दुसऱ्या साईडला आपण आमटी बनवायचे सारे साहित्य घेऊया. ही तुम्ही सुकी अंडी पण बनवू शकता. जर तुम्हाला करी हवी असेल तर करी बनवू शकता. आता इथं मी साहित्य घेतलं आहे. जिऱ्याची पूड, आपला घरगुती मसाला, शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं कूट आणि जिरे. त्याचबरोबर कोथिंबीर इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे. हे सगळं सामान मी एकत्र घेतलेलं आहे. नंतर आपली शिजलेली अंडी थोडीशी साईडने कट करून घेतलेली आहेत, जेणेकरून ते छान करीमध्ये मिक्स होतील. आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं टाकूया. जिरे थोडेसे तडतडले, लाल झाले की आपण त्यामध्ये आपले मसाले टाकूया. सगळ्यात आधी कोथिंबीर थोडी टाकली, त्यानंतर आपला घरगुती मसाला टाकून घेतला आहे. तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया. आणि त्यानंतर आपण वरून चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आपण शिजवून कट करून घेतलेले अंडी त्यामध्ये टाकलेले आहेत. हे मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर हे थोडंसं भाजून घेतल्यानंतर वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपलं खोबऱ्याचं कूट. हे असंच तुम्ही थोडंसं वाफलून सुकी अंडी म्हणून पण आपण खाऊ शकतो. सुकी अंडी. जर तुम्हाला करी हवी असेल तर आपण यामध्ये आता थोडंसं पाणी टाकणार आहोत. थोडंसं पाणी टाकून हे शिजू देऊया. त्याला तेल सुटेपर्यंत थोडंसं. एक ते 2 मिनिट छानपैकी असं रटरटलं की त्यामध्ये आपण जिऱ्याची पूड टाकूया आणि शेंगदाण्याचं कूट. आता हे मिक्स करून घेऊया. बघू शकता, ही अशी तुम्ही घट्ट ग्रेव्ही बनवून तयार आहे. आता ह्याला थोडं तेल सुटेपर्यंत भाजू द्या. मी इथे अजून थोडंसं पाणी ॲड करते. बघू शकता तुम्ही किती छान आमटी बनलेली आहे आपली इथे. आता हिला एक 5 ते 10 मिनिटं छानपैकी उकळू द्या. त्यानंतर तुम्ही अशी लाल भडक तेल सुटलेली आपली अंड्याची आमटी बघू शकता. काय मस्त कलर आलेला आहे. थँक्यू.